श्री आदिनाथ कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान। आदिनाथ कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आमच्या पॅनलचा मोठ्या मताधिक्याने विजय नक्की होणार, प्रशांत बागल। करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। यामध्ये आमदार नारायणबाब पाटील, प्राध्यापक रामदास झोळसर तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत लागली असून या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। या तिन्ही पॅनलचा जोरदार प्रचार देखील झालेला कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी सभासदांनी पाहिला आहे। 15 एप्रिल रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आज दिनांक 17 एप्रिल रोजी श्री आदिनाथ सहकारी कारखान्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून सर्व ज्येष्ठ जाणकार सभासद मतदार घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावत आहेत। नमस्ते नमस्ते। काय नाव तुमचं? प्रशांत विलास बागल, गाव मांगी। बर संपल्या प्रचार परवा दिवशी, आज मतदानाला सुरुवात झाली आहे। काय कसं आहे, काय मतदानाला कसा प्रतिसाद आहे? नाही, वातावरण छान आहे, मस्त एकदम। बर किती केंद्र, मतदान केंद्र किती? 2 बूथ आहेत। बर कोणत्या कोणत्या गावासाठी आहे? वडगाव आणि कामासाठी 1 बूथ आहे, मांगीसाठी सेपरेट बूथ आहे। सेपरेट बूथ आहे का? बर किती म्हणजे मतदान किती झाले आता, पण काय अंदाज? पर्यंत एक वडगाव मधले काय ते 10 झालंय, कामातले 15। बर भरपूर झाले, मी काम मांगी 30 मतदान झाले आता। 30 मतदान झालंय। काय वयस्कर जे आहेत सभासद त्यांना काय आवाहन करतात, जे आहेत ऊन पण भरपूर आहे आता कसं झालं सांग का, लोक सुज्ञ झाले, त्यामुळे कुणी कोणा सांगायची गरज राहिलेली नाही। बर ऊन पण भरपूर आहे, मतदान करण्यासाठी काय प्रतिसाद, काय सांगताल? काय नाही, लोक उन्हाच्या आधी मतदान करावं। हा, आपापलं म्हणजे ऊन भरपूर आहे। हा, आताच ऊन तुमचे बघताय ऊन किती लागतं। हो त्यामुळे उत्सुकता लागली नाही, निकालाची उत्सुकता 100% आहे। बर काय कोणाकडे काय कल वगैरे काय तसं काय? कोणाकडे 100% आहे जनतेला। बर असा विश्वास आहे? विश्वास म्हणजे कसं आहे, त्यांचं एक वेगळं नियोजन आहे। बर एक सुज्ञ नागरिक आणि विश्वासू माणूस। बर एक कार्ड नवीन, बरोबर असं एक प्लॅनिंग आहे सर। कोणाचं पॅनल हे ते अजून कोणाला काय सांगता येणार काय नेमकं? सांगतात येत नाही, पण 90% तर सरांचा आहे असा आमचं एक मानसिकता आहे मागितली। म्हणजे तुमची अंदाज आहे तसा? अंदाज म्हणजे कसं आहे, प्रिन्स बागल भाई यांनी थोडं हे केल्यामुळं लोक थोडी शांत झाली आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं प्रत्येकाला की तुम्हाला काय करायचं करा, त्यामुळे थोडं आम्हाला एक सरांसाठी एक चान्स आहे असं सहानुभूती वाटते का? हो, 100%। बर इतरांचं काय म्हणजे काय कसं, त्यांनी पण भरपूर दावे केलेत पण कसं सांगू, कार्डी खराब आहेत ना। बर कार्डी खराब आहेत, मागचं बॅकग्राऊंड खराब असल्यामुळे थोडं। किती टक्के मतदान होईल वाटतं तुम्हाला टोटल? मतदान 80% तर व्हायलाच पाहिजे। 80% होईल? 100%, 80% होईल। चालतं, ओके। नमस्कार, काय नाव आहे तुमचं? विष्णू बांधाल बागल, मांगी। बर परवा दिवशी प्रचार संपला निवडणुकीचा आदिनाथ कारखान्याचा, आज मतदान आहे। मतदान चालू, काय कसं प्रतिसाद आहे मतदानाला? एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद चालू आहे। बर कुठून येत आहेत, काय म्हणजे किती केंद्र आहेत गावात? मांगी, वडगाव 3 केंद्र आहेत। 3 गावाला आहेत? 3 गावात। बर किती केंद्र सभासद संख्या किती येतं? संख्या नाही सांगता येणार। बर म्हणजे कुठून येतात, म्हणजे कुठल्या गावातून येतात सभासद? कामोने, वडगाव आणि मांगी, 3 गावातून। प्रॉपर मांगी सभासद किती आहेत? मांगीमध्ये 25 आपले 462 आहेत। 462 आहेत? 462। बर तुम्ही केलं मतदान? हो, केलेलं। बर काय सभासदांना काय आवाहन करताल सभासद म्हणून मतदानासाठी वगैरे काय? सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा, मतदान भरपूर 100% करावं। बर ऊन वगैरे आहे भरपूर काय? बर 5 पर्यंत टायमिंग आहे? नाही, तसं काही सांगता येत नाही। निकालाची उत्सुकता लागली आहे? हो, भरपूर। बर आतापर्यंत किती मतदान झालंय? एकूण मतदान झालेले मागितलं 462 मतदान आहे टोटल, त्यापैकी 25 झालेले। बर वडगावचं 310 आहे, त्यापैकी 5 झालेले। कामोनेचं 208 आहे, त्यापैकी 4 झालेले। बरोबर म्हणजे मतदानाला उत्स्फूर्त